नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर पप्पा म्हणाले बघूया आज तर आपल्याला सिलेंडर मिळतोय काय म्हणून. म्हणताना बघा मी आणि पप्पा आम्ही दोघं जण गेलो आणि खरंच खूप गर्दी होती. उशीर आम्हाला लय झाला तिथं थांबून थांबून. मग नंतर ना आज काय का होईना आम्हाला सिलेंडर मिळाला. 15 दिवसानंतर ना बघा सारखं जाऊन येऊन नंबर लावून ना आज आम्हाला हा सिलेंडर मिळाला. मग त्याच्यानंतर आज बघा आमचा सगळा स्वयंपाक झालेला होता. सगळ्यांना माहितच असेल की आज महाराष्ट्राचे कुलदैवत आणि आमचे पण ते कुलदैवत आहेत, ते म्हणजे दख्खनचा राजा ज्योतिबा यांची आज ना यात्रा आहे. त्यामुळे आम्हाला बघा यात्रेला काय जायला मिळालं नाही, म्हणून आम्ही आज ना घरातच नैवेद्य बनवला आणि ज्योतिबा देवाला दाखवलं. आणि आमच्या सोबत बघा आज चमत्कार घडला. तो म्हणजे बघा 15 दिवस झाला आम्ही सारखं धडपडत होतो सिलेंडरसाठी आणि आज तो आम्हाला मिळाला. मग तुम्ही म्हणणार कुठं सिलेंडर मिळाला म्हणजे हे चमत्कार झालं काय? तर असं नव्हे की आमच्या जीवनात ना असे मोठे मोठे संकट आलेत, त्या सगळ्या संकटातनं ना बघा आम्हाला ना ज्योतिबा देवानं खरंच खूप वाचवलेलं आहे आणि मदत पण केलेली आहे. त्याच्यामुळे ना आम्हाला खरंच खूप अनुभव आलेले आहेत. ज्योतिबा देवाला उगाचच म्हणत नाहीत एकच आधार आणि दक्षिण केदार, कारण जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट येतं ना तेव्हा संकटातून वाचवण्यासाठी देवा ज्योतिबांना धावून येतो. मग ना आम्ही सगळेजण एक एक करून ना देवाच्या पाया पडला आणि देवाकडे एकच मागणं असेल, आमची फॅमिलीला सगळे हसत खेळत राहू दे, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, आम्ही जे कष्ट करतोय ना त्या कष्टाला फळ दे. मग बघा अशा प्रकारे आजच आम्ही घरी पूजा केली. मग मंडळी या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगलं लिहायला विसरू नका.